नमस्कार. आज आपण एक पालकची कढी, पालकची भजी घालून केलेली कढी आणि भात याची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी मी इथे एक जोडी पालक घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून कापून घेतला आहे बारीक बारीक. त्यामध्ये 1 वाटी बेसन, हळद, मीठ, मसाला, 2 हिरवी मिरची आणि भरपूरशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान भजीसाठी बनवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण भजीसाठी बॅटर बनवतो त्यासारखं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी एक बारीक चॉप केलेला कांदासुद्धा घातलेला आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, अन्यथा तुम्ही कांदा नसेल खायचा तर तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर आपल्याला इथे याची छोटी छोटी भजी बनवून घ्यायची आहेत आणि हे भजी आपण कढीमध्ये घालणार आहोत. पालकची भजी कढीमध्ये खूप सुंदर अप्रतिम लागते. तुम्ही ट्राय करा. ज्याप्रमाणे आपण भजी तळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पालकचे भजी छान तळून घ्यायचे आहेत. आणि भजी झाले की आपल्याला हे थोडे बाजूला ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये दही घ्यायचं आहे. हा रेडीमेड दही घेतलेला आहे मी. हा खूप कमी आंबट असतो. त्यामध्ये आपल्याला छोटी वाटीने बेसन टाकायचं आहे, हळद, आणि हे आपल्याला छान मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला फोडणीसाठी इथे लसूण, मिरची, कढीपत्ता, जिरं आणि कांदा याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये जिरं घालूया, कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची, फोडणी छान तडतडली आहे आपली. भरपूरसा लसूण घालूया आणि सगळी फोडणी एकत्र छान मिक्स करून घेऊया. तुम्ही कढी भात खाता, पण भजीवाली कढी नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते. कमी वेळामध्ये रोज ते चपाती भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो, तेव्हा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान लागते. त्यानंतर आपण त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया, थोडीशी हिंग घालूया आणि सगळी फोडणी छान आपली एकत्र मिक्स करून घेऊया. कांदा थोडासा नरम झाला, शिजला की मग त्यामध्ये जे आपण दही आणि बेसनची पेस्ट मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे ती घालणार आहोत. त्याआधी आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला, बस एवढंच मसाले घातलेले आहेत. आणि आपण जे मिक्सरमधून दही आणि बेसन जे ग्राइंड केलेलं होतं ते घालूया आणि छान आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कलर बघता, अप्रतिम कलर आलेला आहे. आणि मला हे थोडं घट्ट वाटत होतं म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी टाकून थोडंसं हलवून तेच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला जर कढी जास्त पातळ आवडत असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता. त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला ज्याप्रमाणे घट्ट आणि पातळ हवं असेल त्याप्रमाणे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे, कारण आपण त्याच्यामध्ये जेव्हा ती पालकची भजी टाकू आणि 2 मिनटं शिजायला ठेवू तेव्हा ती अजून घट्ट होईल. त्याच्यामुळे मी थोडं अजून पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. इथे बघू शकता तुम्ही, आपल्या कढीला छान उकळ आलेली आहे आणि बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. मीठ हे मी शेवटी घातलं आहे, कारण दह्यामध्ये आधीच घातलं तर ते फाटतं, दही फाटण्याची शक्यता असते. आणि त्यानंतर आपण जे पालकची भजी बनवून घेतलेली होती ते भजी त्यामध्ये घालूया आणि छान सगळं मिक्स करूया आणि 2 मिनटं आपल्याला छान याला उकळी येऊ द्यायची आहे. अशा पद्धतीने आपली पालकच्या भज्यांची कढी तयार आहे. आणि तुम्ही अशी पालकचीच भजी नाही, कुठल्याही प्रकारची भजी बनवून त्यामध्ये कढीमध्ये सोडू शकता. आणि आता आपल्याला कढीला एक वरून फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे मी जिरं, लाल मिरची असं सगळं घेतलेलं आहे फोडणी, आणि त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे. आणि वरून आपल्याला हा जबरदस्त कलर आलेला आहे आणि खूपच सुंदर. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा.